फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत कळत नाहीयेत. यश निलेश आलाय परंतु त्याला माहिती नाहीये. सोन्या, वैभव आणि सोन्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्ले साठी ओळखला जाणारा हा गोलंदाज वाडी कोतावडी संघाचा एक्सप्रेस अर्जुन. पहिलाच बॉल वेग फार होता, फटका फसलाय की काय? 3 क्षेत्ररक्षक धावतायत. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी थोडासा चुकतोय. चांगला फटका, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. अगदी समंजन असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये समंजसपणाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. इथे स्क्वेअर कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीपला धावतोय, प्रवास करतोय, क्षेत्ररक्षक मध्ये आडवा येतोय. काय एफर्ट्स राहिले क्षेत्ररक्षकाचे, काय आत्मसमर्पण राहिलंय, काय फिल्डिंग राहिली. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला हातामध्ये पकडून मैदानाच्या आतमध्ये फेकी केली. इथे 2 धावा तर नक्कीच वाचले आपल्या संघासाठी. सोमनाथने मात्र काय प्रयत्न केला, चांगला प्रयत्न सोमनाथचा आपल्याला पाहायला मिळाला. वैभव चोपदार अगदी नाशिकवरून प्रवास करून येत असताना आज नवी मुंबईच्या नगरीमध्ये सोपं नाहीये. हो, इथे मात्र पूल करायचा होता. चेंडूने पडल्यानंतर अगदी उंची बदलली, त्यानंतर हा चेंडू बॅटला ब्रश होतोय आणि जातोय डी झोन मध्ये. अगदी सातत्याने प्रत्येक हप्त्यामध्ये नाशिकवरून इथपर्यंतचा प्रवास करायचा फक्त आपला खेळ जपण्यासाठी आणि सातत्याने वैभव चोपदारने ते काम केलंय आणि इथपर्यंत प्रवास करून येतो तर त्याचा खेळ देखील तितका चांगला आहे. वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर ऑफ वाल्मिकी फाटार आणि पाटण तालुका. आडव्या बॅटने इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय. बॉल जाईल, 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 9 धावा धावपलकावरती. अगदी सिंगल डबल्सचा खेळ, त्यानंतर आलेला हा चौकार. धावा मिळवायचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून आणि प्रत्येक चेंडूवरती धाव आले, एकेरी दुहेरी, त्यानंतर हा चौकार. धावा थांबलेल्या नाहीयेत, धावा येत आहेत. सरळ दिशेत खेळलेला हा फटका वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक गणेश धावतोय. सेकंड बाउन्सला गॅदर केला, डेंजर एंडला आहे फलंदाज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज इथे बाद होईल. सोन्याला माघारी जावं लागेल. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक अगदी चपळाईने चेंडूवरती गेला, चेंडू गॅदर केला, फेकी केली आणि गोलंदाजाने बाकीचं काम बजावलं. लगोलग यष्टांवरती चेंडू लावला गेला आणि फलंदाजाचं इथे माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झाले. कृष्णन आहे, उमेश आहे आता. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. इथे मात्र क्लासिकल स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. धावा किती मिळतील? धावा मिळतील 6चा मोहरा. 6 6 आणि 6. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मनगटामधल्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करत असताना मनगटाच्या साह्याने बॅट फिरवली आणि बॅट गरकन फिरली. धावा देखील भरकन धावपलकावरती जोडल्या. 16 धावा धावपलकावरती एका षटकाच्या अखेरीस. एक गडी बाद संघ मळादेवी कुसरून ब. नवीन फलंदाज उमेशच आलाय. उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती नामदेव
यांना आपण पाहतोय. ओव्हर पद्धतीचा हा बॉल, गती कमी होती. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावींसाठी होतोय फरार. पहिला चेंडू फेस करत असताना उमेशच्या बॅटमधून आला हा चौकार. 20 धावा धावफलकावरती. धावफलक अगदी 20च्या घरामध्ये जातोय, 20च्या घरामध्ये विसावतोय. 4 षटकांचा हा साखळी सामन्यातील शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. ओहो, हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेल ड्रॉप. अगदी आपण पाहिलं तर चेंडूला पूर्णपणे पाहत होते परंतु इथे कुठेतरी थोडीशी चुकी झाली. जज प्रॉपर करता आलं नाही. त्यानंतर हा चेंडू मात्र हातामधून खाली निसटला. इथे मात्र चापट मारली आहे बॉलवरती. गॅप शोधायचा प्रयत्न परंतु प्रोटेक्शन येते डीप वरून. चांगले क्षेत्ररक्षण आणि वेगवान गतीने केलेली फेकी. 2च धावा. 2 धावेवरती थांबावं लागेल, समाधान मानावं लागेल. साखळी सामन्यातील शेवटची लढत, शनिवारच्या दिवसातील आजची शेवटची लढत. शनिवारचा दिवस आणि शेवटची मॅच म्हटल्यावरती कामाला सुट्टी. इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी हवी तितकी त्याच्याहूनही जास्त. बॉल गेलाय सीमारेषा पार. येतोय वैभवच्या बॅटमधून आणखीन एक मोठा धमाका, दमदार षटकार. तब्बल 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 30च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदी कोणत्या प्रकारची रिस्क न घेता शांत संयमी खेळ करत असताना वैभव मात्र मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल फलंदाजी करतोय. बॅकफुटला गेलाय. हा देखील फटका पंच केला. फटका तर चांगला आहे. धावा पण चांगल्या मिळतील. धावा मिळतील इथे 4. अगोदर षटकार, आता चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये वैभव चोपदारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चौतीस धावा धावफलकावरती. अगदी हवेच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना काय फलंदाजी करतोय. इथे देखील स्क्वेअर कट केलाय. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. इथे देखील धावा चांगल्या मिळतील. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षकांना प्रेक्षक बनवले खऱ्या अर्थाने या खेळाडूने. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करतोय. 38 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद संघ माळादेवी कुसरुंड. स्पेल नंबर 3 मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश सुर्वे बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहिलं तर अगदी शॉर्ट पिचला हा चेंडू परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव जोडली जाईल धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक अगदी वेगाने समाधानकारक स्थितीवरती पोहोचलाय. इथे मात्र पुढेच होता, थोडासा पुढे ठेवला होता, त्याला इथे भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग रिजन पूर्णपणे पार करत असताना अगोदर वैभव आणि आता उमेश धावत्या पाण्यामध्ये हात धुवून घ्यायला सुरुवात करतोय. इथे उमेशच्या बॅटमधून दणदणीत षटकार. 45 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावफलक आपण पाहिला मानादेवी स्पोर्ट्स आमरक संघाचा आणि त्याच पद्धतीने फटकेबाजी करत असताना कुसरुंड संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती. हा देखील चांगला स्ट्रोक आहे. या अगोदरचा चेंडू आला निर्धाव आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय.
51 धावा धावफलकावरती. संघाचं अर्धशतक होतं. एकदा जोरदार टाळ्या या धावसंख्येसाठी. ओ हो 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 हो, आणखीन एक अफलातून, लाजवाब, हाय आणि हँडसम, ब्युटिफुल, सक्सेसफुल झालाय. पॉवरफुल, दमदार षटकार. इथे फटका फसलाय. इथे चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चाललाय. गणेश चेंडूच्या खालती, चुकी होणार नाहीये. पकडतोय झेल आणि संपवतोय. उमेशचा खेळ ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आले, तोच आता मात्र परतीचा प्रवास करतोय. एकसष्ट धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 मध्ये सचिन यांना आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 62 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावफलक उभारेल का संघ माळादेवी कुसरुंड. ओहो, इथे मात्र चेंडू चांगला होता. आता दिशा काढून घेतली, दिशेमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजाने मात्र वेग कमी केला. धाव येत नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. आडव्या बॅटने इथे मात्र फटका तर पॉवरफुल आहे. गणेशनी प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. 6 धावा देऊन जाईल. आणखीन एक दमदार षटकार वैभवच्या बॅट मधून. 68 धावा आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक सर्वोत्तम धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आई माळादेवी कुसरुंड संघाचा. एकदा जोरदार टाळ्या. ओहो, आणखीन एक दर्जेदार फटका आणि आणखीन चांगल्या धावा. आधी 6 आणि आता 4. 4-6च समीकरण मैदानाच्या आतमध्ये ठोकत असताना वैभव चोपदार काय खेळी करतोय. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय. 14 चेंडू फेस करत असताना अर्धशतकासाठी हवे आहेत 6. ठोकेल का षटकार. हव्या होत्या 6 आणि मिळाल्या देखील 6. वैभव चोपदार आपल्या नावावरती अर्धशतकीय खेळी सादर करतोय. वा वा वा, अफलातून खेळ. वैभव एकदा आमच्या कॅमेऱ्याकडे बॅट दाखवायची आहे. वैभव वरती झूम करायचं. या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये मात्र हे मैदान गाजवलंय. कुसरुंड गावचा हा पठ्या. नाव आहे वैभव चोपदार. आजच्या दिवसातील पहिली अर्धशतकीय खेळी स्वतःच्या नावावरती करतोय. खुल्या टप्प्याचा हा बॉल खोदून काढायचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अर्जुन आहे. 2 धावा आल्या आणि एकूण तब्बल 80 धावा धावफलकावरती इथे जोडल्यात.
ओहो, शेवटचा बॉल इथे पाय धरून गोलंदाजी होती आणि 81 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 82 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. आपण पाहिलं तर इथे 82 धावांचा रेकॉर्ड आतापर्यंत आहे, परंतु इथे एका धावेने मात्र थोडासा कमी पडलाय. तो 83 धावांचा रेकॉर्ड जशाच तसा राहिलाय आणि इथे धावा आता बनवायच्या आहेत वाडी कोतावडे संघाला. 82 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असेल तुमच्याकडे 24 बनवायच्या आहेत. 82. वैयक्तिक 52 धावांची खेळी. अगदी सिंहाचा वाटा या धावफलकावरती कोणाचा असेल तर वैभव चोपदारचं नाव अगोदर येईल. सर्वात अगोदर नाव येणार वैभव चोपदार. वैयक्तिक 52 धावांची घणाघाती आणि अफलातून खेळी याची राहिली या इनिंग मध्ये. अगदी आपण पाहतोय वैभव पवार प्रत्येक खेळाडूची हमी घेत असताना आज प्रत्येक संघातील खेळाडूसाठी स्वतःच्या सौजन्याने नाश्ता घेऊन आलाय आणि संघ 2 राऊंड जिंकल्यानंतर मात्र तिसऱ्या राऊंडसाठी प्रत्येक खेळाडूच्या पोटामध्ये काहीतरी आसरा असावा त्याची मात्र संपूर्णपणे काळजी घेत असताना आपल्याला वैभव पवार पाहायला मिळतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटर पाठवा. टीम वाडी कोतावडे. गणेश आणि अर्जुन आलेत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर नंबर 1 हरीश. पहिलाच बॉल फटका फसलाय. ओहो, इथे मात्र बॅकअप आला होता परंतु पहिल्याच बॉल वरती चुकी होते. साधा सोपा झेल इथे मात्र जमिनीवरती आढळतोय. धाव मिळेल 1. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळते गणेश सुर्वेला. इथे मात्र अर्जुनने हात खोललेत. पहिल्याच बॉलवर तो धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4. येतोय अर्जुनच्या बॅट मधून चौकार.
खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न चांगला, इथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. निलेश माने कोणतीही धाव येणार नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ आतापर्यंत 3. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. हो, इथे स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न राहिला परंतु चेंडू निघून गेला आणि 4 धावेसाठी इथे मात्र चौकार आला. 9 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू आहेत. याच पद्धतीचा खेळ, याच पद्धतीची फटकेबाजी गरजेचे असेल. अर्जुनला मात्र खेळावी लागेल. हो, जोरकस मारायचा प्रयत्न, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू मात्र या सामन्यामध्ये दबाव आणि दडपण वाढवेल. चेंडू कमी आणि धावांचा पाठलाग तुम्हाला जास्त करायचा आहे, जास्त धावा बनवायच्या आहेत. कमी गतीचा हा बॉल, त्याच्यावर आडव्या बॅटने फटका तर चांगला खेचलाय आणि अगदी हवा देखील तितकी साथ देते खेळाडूला. हा बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी येतोय अर्जुनच्या बॅटमधून दमदार षटकार. 15 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ श्री दत्तवाडी कोतावडे. वीस 20.1 सरासरीने धावफलक तुम्हाला पुढे सरसवावं लागेल. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती. 20.1 सरासरीने धावफलक इथे तुम्हाला पुढे सरसवावं लागेल. 82 धावांचं लक्ष्य आहे. पंधरा धावा पहिल्या षटकामधून आल्या. या षटकामधून मात्र जास्तीत जास्त धावा तुम्हाला खेचाव्या लागतील. इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिले. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु इथे चुकी होते आणि चुकी मात्र 4 धावा देऊन जातीये. येतोय चौकार. इथे कॉलिंग होणं गरजेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले होते. दोघांनीही प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये हा चेंडू अदळला आणि 4 धावा देऊन गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला गणेशच्या बॅटमधून. ताकद थोडीशी अजून लावावी लागेल गणेशला. इथे सरळ दिशेत खेळलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगवान गतीने. सेकंड बाउन्सला गॅदर करून फेकी करेपर्यंत 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 20 धावा धावफलकावरती. अर्जुनच्या बॅटमधून चौकार षटकार आलेत. अर्जुनला मात्र खेळ चांगला करावा लागेल. ओहो, यावेळेस चांगला स्ट्रोक आल्या आल्या मात्र तडाखे मारायला सुरुवात केलीये. कृष्णा यांचा पहिला चेंडू अगदी कोणताही विचार न करता अगदी धडाकेबाज फलंदाजी करतोय अर्जुन मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा 26च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. या पद्धतीचा खेळ अर्जुनला करणं फार गरजेचं आहे. मॅच बनवू शकते, बनवावी लागेल. ओहो, इथे फटका फसलाय. चेंडू जास्त वेळ हवेमध्ये इथे कॉलिंग झालंय परंतु चेंडूने मात्र हवेतल्या हवेमध्ये दिशा बदलले. अगदी हवेमध्ये रेंगाळत असताना चेंडूने दिशा बदलली. क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब राहिला हा बॉल. त्यानंतर झेल झाली ड्रॉप. 28 धावा धावफलकावरती आणि जीवनदान मिळतंय अर्जुनला. संधी मिळाल्यानंतर अर्जुनने खेळ कसा करावा हे मात्र त्यांनी इथे गृहीत धरायला हवं. त्यांनी विचार करायला हवा. खोल्या टप्प्याचा बॉल, काय कनेक्शन, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय कनेक्शन करतोय गोलंदाज. वेल स्टॉप. चेंडू चांगला स्टॉप केला. हा प्रयत्न कृष्णा यांचा आपण पाहतोय. एक लेजंड खेळाडू या संघामधील. सातत्याने कुसरुण संघासाठी त्यांचा खेळ अगदी लाजवाब राहिलाय. आडव्या बॅटने खेळलेला हा स्ट्रोक इथे फटका फसलाय. वैभव चोपदार आता चुकी करणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय अर्जुनचा खेळ.
अर्जुन बॅक टू द डग आउट. इथे आयोजकांनी सोय केली आहे, लगेच पोहोचवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. वैभव स्पेल नंबर 2 मध्ये आपण पाहतोय, ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. ओव्हर नंबर 3 मध्ये वैभवला आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव येते. मॅचचं समीकरण कुठेतरी बदलत चाललंय, एका बाजूनी जड झालंय, एका बाजूनी वजन जास्त पडलंय, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलेवर होत नाही तोपर्यंत मॅचचं समीकरण कोणीच बदलू शकत नाहीये. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, फटका फासलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॉलिंग चांगलं झालं होतं, इथे झेल देखील चांगला पकडलाय आणि संपवलाय गणेशचा खेळ. अगदी महत्वपूर्ण खेळाडूंचा खेळ इथे कुठेतरी थांबतोय, संपला जातोय. प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा फटका हेलो चेक माइक चेक. 30 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत. शेवटचा बॉल या षटकामधला. इथे फटका तर चांगला आहे, ताकद जास्त लावली आणि ताकदीच्या साह्याने आपल्या ताकदीचं प्रदर्शन दाखवत असताना वेदांतने मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती दमदार षटकाराचं प्रदर्शन देखील दाखवलंय.
36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या अखेरीस. सहा चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 6 चेंडू 46 धावा, 46 धावा आणि 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच इथे रोहन गेला होता बॉलिंग घेण्यासाठी, परंतु रोहन विसरला. आपण दुसऱ्या टीम मधून क्षेत्ररक्षण करतोय, इथे रोहनला परत पाठवलं, काय विषय नाही. एकच मिनिट, इथे खेळाडूला थोडीशी दुखापत झाले. हे वैभव चोपदार चेंडूच्या खालती. उर्वरित इथे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव पद्धतीचा हा बॉल. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. ते बॅटची गाडा चेंडू जाते गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. शेवटचा 1 बॉल. इथे 1 धावाने मॅच होते फिनिश आहे. मळाईदेवी कुसरण संघ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वाडी कोतावडे संघ तुमचा खेळ देखील चांगला राहिला. चला टॉस साठी या विटल्या प्रतिष्ठान कारळे विपक्ष मळाईदेवी कुसरुंड